हे बघा, ह्या माझ्या मोठ्या वहिनी आहे. आता यांचं चालू आहे कपडे धुवायचं. हे बघा मस्तपैकी कांदे बघा. आजी बसली बाहेर, मस्त वातावरण होता. पप्पी घे ना माझी. अगो बाई, हॅलो नमस्कार, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत का? मस्त आणि मजेतच असायला हवं. सुंदर दिवसाची सुंदर अशी सकाळच्या गावात झालेली आहे. आणि हा आमचा बघा जग्गू दादा. काय कर जग्गू? आज यांना मुलांना सगळ्यांना सुट्टी आहे. आज संडे आहे आणि प्रांजल पण मस्त खेळती आहे. प्रांजलची तर इच्छाच नाही आहे इथून मामाच्या घरी जायचं. खूप मजा येते तिला. गेली आता तिकडच्या मामाच्या घरी. आणि हा माझा मोठा भावाचा मुलगा आहे. केलंय त्याने हाय, केलं त्याने हाय. इकडे बघा वहिनीची चालू कपडे धुवायची तयारी. आणि शेतामध्ये आता खूप सगळं छान वाटते. पाऊस झालाय, मस्त पिकं वगैरे आलेत, हिरवीगार वाटते. सगळं छान वातावरण आहे, हिरवगार वाटते. पण पाऊस नाही आहे. हे बघा, ह्या माझ्या मोठ्या वहिनी आहे. आता यांचं चालू आहे कपडे धुवायचं. हाय, कपडे धुवायचे, स्वयंपाक वगैरे सगळं आवरले आता यांचं. आज मुलांना सुट्टी आहे. इकडे एवढी मोठी कांद्याची चाळी आहे. खूप सगळे मस्त कांदे वगैरे ठेवले त्याच्यामध्ये. संपले का कांदे? कांदे संपले? नाही. हे बघा मस्तपैकी कांदे. मोठी मोठी चाळ एकदम. इकडं पूर्ण कांद्याची चाळ आहे. इथं मस्त शेंगा ठेवल्या, तिथं लसूण आटकून ठेवलाय. छान असा मोठीशी चाळ आहे कांद्याची. खराब नाही झाले ना? मस्त आहे कांदे, खराब वगैरे नाही आहे. तर आता मम्मी त्या बसल्या घरात. वारं चालू, खूप वारं सुटले आज इकडं. किती सुंदर वातावरण आहे. गार. इकडं काकांची त्यांची मक्का आहे माझ्या. इकडं पण मक्का आहे. सगळं हिरवं हिरवं वातावरण आहे. खूप भारी वाटते. पाऊस पडला ना त्याच्यामुळे भारी वाटते. मागच्या महिन्याच्या वेळेस आलो आम्ही तेव्हा खूप कडक ऊन होतं. आता एकदम भारी वाटते, प्रसन्न वाटतं पाऊस झाल्यामुळे. आणि छोट्या वहिनीचा पण स्वयंपाक चालू आहे. वातावरण खूप सुंदर आहे. मुलं तिकडे गेलेलं आहे तिच्या घरी, सगळे खेळायला मस्त. हे बाजू तर आजी बसली बाहेर, मस्त वातावरण. कुठं गेला होता बाबू? बाबू कुठं गेला होता तू? कुठं गेला होता? कुठं गेला होता? कुठं गेला होता? हॅलो कर, हॅलो कर, हॅलो कर. हॅलो, कसा आहे तू? हॅलो कर ना. राम राम कर, राम राम. आपली हांबा कुठे आहे? हांबा कुठे आहे आपली? कुठे? आमचे बाबू. अरे आमचे बाबू, आमचे बाबू. पप्पी घे माझी, पप्पी घे माझी, पप्पी घे ना माझी. अगो बाई, इकडे पण पप्पी घेतो. अगो बाई, मम्मी धर 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 धर. पुरी म्हणत होते, मग काय नाही वाटत का? काही करत्या पुरी. चांगलं बसलं पोरग घेऊन टाकलं तर माहिती. शिकेली शिकेली म्हणून पोटी केली होती तू. मारतो मी, रडणार मग. रडू मी रडू का? बापूला सांगणार मग मी. पप्पी घे माझी. म्हणजे बाबू रे, म्हणजे सोने. शी झालं, पुसून काढ. हा माझ्या छोट्या भावाचा मुलगा आहे. पुसून काढ चांगलं. असं पुसता का मारण्यासारखं? इकडून पप्पी. हा नाही नाही, सुसू केली. फोटो काढते बघ, इकडे फोटो काढते बघ. इकडे बघ, फोटो काढायचे. फोटो काढते ना, फोटो. आकाश काढायचं. आकाल फोटो काढायचा. आकाल बरं फोटो काढायचा. पप्पी घ्यायला कधी घे म्हटलं तर घेत नाही पप्पी. मग मम्मी चालली आता मामाच्या गावाला.
मामाच्या घरी चालली वेदू मामाकडं. आता शिलेगावचे बाबा येणार आहे. हा त्याला म्हणलं शिलेगावचे बाबा येणार आहे आता घ्यायला मामाचा. मम्मी चालली मामाच्या घरी. ओहो, तुम्ही घेऊन नाही जाणार आहे ना बाबूला? नाही नाही जायचं, तुला पण जायचं. जाणार तू? जाणार मामाच्या घरी? मम्मी चालली. हे माझं गळ्यातलं तोडशील. सोड सोड. तुझी चांदी दाखव. तुझी चांदी कुठे? तुझी चांदी तो अजून जोरात पिळतोय. चांदी दाखव तुझी. तुझी चांदी दाखव. घेऊन टाका याची चांदी. गळ्यातली चांदी घेऊन टाका. दे तुझी चांदी. दे चांदी दे.